जंगलात कॅम्पिंग करून खूप मजा आली. हो, मज्जा तर खूप आली, पण आता आपण लवकर घरी गेलं पाहिजे. रात्र होणार आहे ना. लवकर घरी नाही गेलो तर मॅडम काळजी करतील. हो भावा, 5वा गिअर टाक आणि पळव गाडी. अरे यार, हे कुठल्या रस्त्यावर आलोय आपण? शॉर्टकट आहे. या बोलीने चुकीचा टर्न घेतला असेल भाई. अरे अजून एकही टन आलेलं नाहीये. अरे इतक्या छान कॅम्पिंग नंतर ही जम्पिंग अजिबात छान वाटत नाहीये. हो ना, इतकी छान ट्रिप करून परत चाललो होतो. जितकं रिलॅक्स झालो होतो, सगळं या कच्च्या रस्त्यावर उड्या मारून मारून वया गेलं. कळलं काय? हो बाबा, किटकिट इतकी छान सुट्टी घालवून आलो होतो हिल स्टेशन वरून. शेवटी तू शॉर्टकटच्या नादात सगळी मजाच घालवलीस बघ. भाई, मी रतन हॉटेलकडून कन्फर्म केलं होतं, घरी जाण्याचं शॉर्टकट इकडनंच आहे भाई. अरे त्याला त्याच्या घरचा रस्ता नीट सांगता येत नाही, त्याला इकडचा रस्ता कसा काय ठाऊक असेल? अरे सॉरी सॉरी भाई, सॉरी. थांब रे, जोरदार हवेत उडाला. जोरदार, कुठे आहेस तू? जोरदार, अरे उडून गेलास कुठं तू? जोरदार, तू बरा आहेस ना? अरे कुठे आहेस तू? भाई, मला वाटतं जोरदारची गिल्टी संपली. तू उडाला तसं परतच आला नाही. त्याला गिल्टी नाही, ग्रॅव्हिटी म्हणतात. काही शब्द शिकल्याने कोणी ज्ञानी बनत नसतं. ग्रॅव्हिटी काही स्पगेटी नाहीये जी अशीच काही संपेल. अरे मी इथे वर. आमच्या मित्राला सोड ग. नाही नाही. घे सोडलं. नाही. बाय, माझे वडील म्हणायचे आपला साईज बघून काम केलं पाहिजे. हो बाबा, बनीची अवस्था पाहून वाटतंय की तुझे वडील योग्यच होते. बहुतेक हे सुलतानचे जासूस आहेत. पकडा यांना, कोणीही पळता कामा नये. सांभाळून, कोणालाही इजा पोचता कामा नये. ए बाबा, चल ये लवकर, दाखवतो तुला. भाई, ही भावना आहे, बहीण निघाली एकदम जबरदस्त. चला सगळा इथून. पकडा सगळ्यांना. अरे वा, मस्तच की. काय फायटर आहे. सेनापतींनी ट्रेनिंग दिलंय. भाई, उडा भाई, उडा.
चला या सगळ्यांना सेनापतीकडे घेऊन चला. आता तर बघावंच लागेल की सेनापती आहे तरी कोण. तर मुलींनो, ट्रेनिंग आता होत आहे सुरू. 1 2 1 2 3 4 व्यवस्थित करा मुलींनो. अरे वा मुलींनो, मजा आली. प्रत्येक कामामध्ये रिदम आवश्यक आहे. नीट पहा. 5 6 7 8 गो. 1 2 1 2 3 4. जेव्हा 2 व्यक्तींशी लढायचं असेल, डावा पाय पुढे करा. आता पहा आणि शिका. लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. तुला नीट पाहून उभं राहायला हवं होतं. जेव्हा 4 लोक आपल्याला घेरतात तेव्हा असं करायचं. ही चालली मी मागे आणि मारली एक लाट. गडबड केली तर खाल माझी लाट. 5 6 7 गो. 1 2 1 2 3 4 5 6 7 गो. 1 2 1 2 3 4. मजा आली मुलींनो. सेनापतीजी, चोका बंदी घेऊन आली आहे. कुठे आहे? तुमच्या डावीकडे. इथे तर कोणीच नाहीये. उजवीकडे नाही, डावीकडे. ओ, तर हे आहेत सुलतानचे जासूस. बोल बोल. नाही नाही, सुलतानचं तर बार्बर शॉप आहे. खूप छान कटिंग करतो सुलतान. मान्य आहे की तुझ्या डोक्यात उवा झाले आहेत, पण त्या शोधायला जासूस कशाला हवेत तुला? पाहिलं, फालतू गोष्टी करून मला भडकवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता माझी खात्री पटलीये की ही सुलतानचीच माणसं आहेत. कैद करा यांना. ऐका ना सुलतान आता जासूस पाठवणार माझ्याकडे. घेऊन जा यांना. भाई, ही माकडी तर काय ऐकूनच घेत नाहीये. हा? माकडीन म्हणाला. भाऊराया, मला असं वाटतं की हिला माकडीन म्हणायला नको होतं. आज खूप दिवसांनी काहीतरी शहाण्यासारखं बोललास. कळलं काय? कमाल भाई. माकडीने माकडीन नाही तर काय मग लांडोर म्हणू. माकडीन म्हणाला, यांना खायलाही नका देऊ. कंट्रोल. दिस इज टू मच यार. आय नीड सम फ्रेश एअर. आता समजेल या दुश्मन कबिल्याला की सुलतानाला सोबत घेऊन आमच्याशी टक्कर घेण्याचा परिणाम काय होतो ते. भाई, सोडवलं की नाही? हो बाबा, हे जेल आहे का बांबूंचं घर? यानं जेलही बनवता येत नाही. पण यांनी आपल्याला कैद का केलंय? यांना असं वाटतंय की आपण कुण्या सुलतानाचे जासूस आहोत. हा सुलतान आहे तरी कोण? बार्बर आहे. भाई, याचं दुकान तर अजून बार्बर शॉप वरतीच अडकलेलं आहे भाई.
ती तुझ्या वारंवार माकडीन म्हणल्याने चिडलीये, कळलं काय? हो, पण हा सुलतान आहे तरी कोण? अरे सुलतान असो नाही तर दुसरा कोण असो, आपल्याला त्याचं काय? बांबूची झोपडी आहे, बांबू तोडा आणि निघा. बाय, तोडा तुम्ही. आलास तर आहे बाहेर, पण आता जाशील आत. भाई, रिव्हर्स गिअर का टाकलात भाई? हो भावा, रस्ता तपासत होतो. क्लिअर आहे, सगळे निघा, मग मी निघतो. काय, मी जातो. काय झालं? इमोशनल झालो. आधी माझा भाऊ हली जाईल. सेनापतीजी, ते हल्ला करायला येत आहेत. अरे काय करताय? लवकर बाहेर या ना. ए भावा, बाहेर सगळं सेफ आहे ना? हो, कोणीच नाहीये. हो, बाहेर कोणीच नाहीये. अरे पण सगळे गेले कुठे? अरे कुठेही गेले असतील. तुला सांगून जायला तुझे नातेवाईकात का ते? पळा इथून, आपण वाचलो. कळलं काय? अरे यार, हे तर यांना मारतायत. भाऊराया, आपण यांची मदत करायला हवी ना. हे अकलीच्या कांद्या, आपण यांची मदत करताना पकडले गेलो तर मग आपली मदत करायला कोण येणार? यांचा जीव संकटात सोडून जाण्याची परवानगी माझं मन मला देत नाही. कळलं काय? मग मनाला विचारूच नको. आलाय मोठा मनाची परवानगी घेत बसणारा. अरे पळायची संधी मिळतीये. पळा ना, पळा. हो बाबा, यांची मदत केल्याशिवाय आपण कुठेही नाही जायचं. भाई, तुमच्यासाठी मी काय पण करू शकतो. माझ्या मुलींवर तू अटॅक केलास. हे घे, मी तुला हिट केला. हा, यांच्या सेनापतीला घेरा रे. अरे जा, तुझ्याने कोंबडी पकडली जात नाही, मला काय घेरशील? हे आता दाखवतो या माकडीला हल्ला. मला माकडीन म्हणाला. अर्धे इकडे, अर्धे तिकडे. हे 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 हु, हो, आ, आ. 5, 6, 7 गो. मारूया बुक्का ढशिम ढोल. ते ओरडतील आई गो. ए मुलींनो, अटॅक. ए गेंड्या, आज मारून मारून तुला गाढव करते बघ. 1, 2, 3, 4. तुला मारताना वाढतो जोर. इथं तर या सरदारालाच मदतीची जास्त गरज दिसते. कळलं काय? अरे आता तर मी या माकडीला अजिबात सोडणार नाही. आ. सेनापती, डावीकडून मारा. लेफ्ट हँड. हा, तू तर माझ्याच मुलींना मारायला सांगितलंस. अहो, मी डावीकडे म्हणालो होतो, डावीकडे. आ, या मूर्खाला डावा उजवा काही समजत नाही. आ. आम्ही सेनापतीला वाचवायला जातो. तुम्ही यांच्याशी लढा.
चुका कुठे केल्या चुका बरोबर तर मारलं की त्यांना अरे हे पहा, सरदार तर त्याच्याच साथीदारांना मारतोय. हे आपले सरदार त्यांना मिळाले आहेत. पळा! तुम्हाला नाही पकडू शकत. डोळ्यांच्या जागी अंडी लावलीस का रे? दिसत नाहीये? आम्ही तुला पकडलं आहे. अहो, जो माणूस धडक मारून झाड पडतो त्याला वेली कसं काय बांधून ठेवतील? या वेली फार मजबूत आहेत. यांना हत्तीही नाही तोडू शकत. धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी आमची मदत केली. मला खात्री पटली आहे की तुम्ही सुलतानची माणसं नाही आहात. म्हणजे आता आम्ही जाऊ शकतो का? नाही. माय कसली उलट्या काळजाची आहे. आपण हिला मदत केली तरी आपल्याला कैद करते. अरे नाही, आम्ही तुमच्याशी वाईट वर्तणूक केली. आता आम्ही तुमचं आदर आतिथ्य करू, मग तुम्ही सगळे जा. ओके. आणि याला याला तर कैद खान्यामध्ये टाका. हं. हो हो, टाका टाका, लवकर टाका. मला या माकडीचं तोंडी बघायचं नाही. तू मला पुन्हा माकडीण म्हणालास? याला खाण्यासाठी फक्त केळी द्यायची आणि तेही फक्त एक. आता तर मी याचं माकड बनवणारच. चलात. एकतर आमच्या राजकुमारीला किडनॅप करता आणि त्यावर आमचा कैदखाना तोडलास. हिकावा कावा ककावा. बरं, आता मराठीत बोल. खोटे आरोप लावू नकोस. तू सुलतान सोबत मिळून माझ्या मुलाचं अपहरण केलंयस. तू खोटं बोलतो आहेस. तू सुलतानच्या मदतीने आमच्या राजकुमारीचं अपहरण केलं आहे. कलाची कलाडा, कलाची कलाडा, कलाची कलाडा, कलाची कलाडा. 1 2 3 4 हे ऐकून झाले मी बोर. म्हणेन लेफ्ट मारीन राईट, तोंड सुजवून करीन टाईट. ओ कलाची कलाडा, कलाची कलाडा, कलाची कलाडा, कलाची कलाडा. आता होईल धोबी पछाड. वरती खाली खाली वरती वरती खाली खाली वरती. 5 6 7 गो. 5 6 7 गो. हो, थांबवाय सगळं आणि आम्हाला जरा नीट सांगा, नक्की झालंय काय? यांनी सुलतानच्या मदतीने माझा मुलगा राजकुमार कबाबाचं अपहरण केलं आहे. नाही, हे खोटं बोलताहेत. उलट यांनीच आमची राजकुमारी शबाबाचं अपहरण केलं आहे. खोट आहे हे. मला राग येतोय. हो, माझ्या तांडवासाठी तयार. पडतील तुला फटके 1000. 1 2 3 4 5 6 7 8. अगं डान्सिंग क्वीन, जरा थांब ना. काहीतरी गडबड आहे. कळलं काय? तुमच्या कबिल्याचा राजकुमार आणि तुमच्या कबिल्याची राजकुमारी किडनॅप झालेत. आणि हे तुम्ही दोघांनी केलं नाहीये. नाही. अच्छा, मग हे काम नक्कीच सुलतानचं असणार. दोन्ही कबिल्यांचं भांडण लावण्यासाठी हे काम सुलताननेच केलं असणार.
बरोबर. सुलतान दोघांचं भांडण लावू पाहतोय, ज्याने ही दोघं एकमेकांना अनेक वर्ष कैदेत ठेवतील आणि जेव्हा यांचे केस वाढतील तेव्हा तो सगळ्यांचे केस कापून खूप सगळे पैसे कमवेल. आहे ना मी इंटेलिजंट? अरे हा सुलतान बार्बर सुलतान नाहीये. हो सुलतान फार वाईट माणूस आहे. हो, तो जंगलातल्या सगळ्या कबिलेवाल्यांना त्रास देतो. ते तर आम्हाला समजलंय, पण हा सुलतान नक्की आहे कोण? कबाबा, नाव आहे हाकीम, लोक म्हणतात जालिम. जर एकही थेंब जमिनीवर पडला तर आम्ही तुला शिक्षा करू. पण आम्ही काय शिक्षा देणार? हुजूर, माझ्या डोक्यात एक विचार आला आहे. सुलतान आम्ही आहोत, मग विचारही आम्हीच केला पाहिजे वजीर. तुमचाच विचार चुकून माझ्या डोक्यात आला हुजूर. ठीक आहे, बोलून टाक. जर एकही थेंब जमिनीवर पडला तर याचं डोकं मधमाशांच्या पोळ्यामध्ये घालायचं. कसं वाटलं? असणारच, वजीरच्या डोक्यात आला, पण विचार तर आमचाच आहे ना. हा 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 छू! वजीर, हा विचार आमच्या डोक्यात का नाही आला? हा डोकं असेल तर येईल ना. काय म्हणालास? डोका रिकामी असेल तर येईल ना हुजूर. तुमच्या डोक्यामध्ये तर जगभराच्या संकटांवर उपाय आहेत. हे तू बरोबर बोललास रे. धोका, दगाबाजी, गद्दारी, दोघांचं डोकं मधमाशाच्या पोळ्यात टाका रे. हा छू! नाही हुजूर. आमच्या हुकुमावर नकार. वजीराचं डोकं ही मधमाशाच्या पोळ्यात टाका रे. हा नाही हुजूर, तुमचा आणखी एक कमालीचा विचार पुन्हा माझ्या डोक्यात आलाय. हो. हे आमचे विचार अखेरीस आमच्या डोक्यामध्ये का नाही येत? हा डोकं असेल तर येईल ना. काय म्हणालास? हो हुजूर, तुमच्या डोक्यामध्ये इतकी मोठी मोठी कामे असतात ना, छोट्या छोट्या विचारांसाठी जागाच नाहीये. हे तू बरोबर बोललास रे. सांग, लवकर सांग. हुजूर, तुमच्या विचारानुसार यांचं सुरक्षित आणि आपल्या कैदेत राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या विचारानुसार यांचे कबिले आपल्या ताब्यात राहतील. तुमचा विचार तर असाही होता की जंगलातले सगळ्या कबिल्यांच्या राजकुमार आणि राजकुमारींना कैद करण्यात यावं, म्हणजे सगळे तुमच्या समोर झुकलेले राहतील. असणारच. अखेरीस आमचा विचार आहे. शिपायांनो, या दोघांना घेऊन जा आणि 2-3 जन्मांसाठी कैद करून टाका. एक्सक्यूज मी. ऐक रे वजीर, आमचा जो विचार तुझ्या डोक्यामध्ये आला आहे तो खूपच सुंदर विचार आहे. मग आमच्या विचारानुसार लगेच इतर कबिल्यांच्या राजकुमार आणि राजकुमारींचं अपहरण करून त्यांना कैद करून टाक रे. जी हुजूर, पण यासाठी 1 लाख सोन्याच्या मुद्रांचा खर्च होईल. मग ते खजिन्यातून घ्या. सर्व जंगलांमध्ये आमचा दबदबा असायला हवा. सर्वांना कळू दे की आमचं नाव आहे हाकीम आणि लोक म्हणतात मला जालिम.